पनवेलमधील एक महत्त्वाचं धरण म्हणजे गाडेश्वर. पनवेलसारख्या मोठ्या आणि सतत वाढणाऱ्या शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी हे धरण सतत पार पाडत आहे. धरणाभोवतीचा परिसर निसर्गरम्य, शांत आणि पाण्याचा अथांग साठा यामुळे स्थानिक लोकांचे आयुष्य सुद्धा या निसर्गाशी घट्ट जोडलेलं आहे. धरणातील पाण्यावर तिथे राहणारी स्थानिक लोक शेती करून भात आणि इतर हंगामी पिके सुद्धा घेतात. तसेच धरणाच्या पाण्यात मासेमारी करून ते आपला उदरनिर्वाह चालवतात. जाळे टाकून मासे पकडणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. म्हणजेच गाडेश्वर धरण हे केवळ पनवेल शहराचा जलस्रोत नसून ते स्थानिक लोकांसाठी जीवन जगण्याचं साधन आणि निसर्गप्रेमींसाठी एक रमणीय पर्यटन स्थळ आहे. चला तर आज या निसर्गाच्या सावलीमध्ये लपलेल्या ठिकाणी जाऊन तिथला जिवंत अनुभव घेऊया. फोर अरे चावतं झाली माकावली एक जापल्या खाली बाय बाय बाय. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला यांच्याबद्दल 2 शब्द सांगत आहे. तर हे आलेले आहेत तिथे मासेमारीसाठी. तर ते बोलले की म्हणजे यांच्या आदेशानुसार हे काम करतात की मासे प्रोव्हाइड करायचे आहेत आणि मासे प्रोव्हाइड करायचे असल्यामुळे एवढी सगळी मंडळी आहे आणि मजा येते यांच्यासोबत. आणि एकदम फ्रेश मासं, नदीतलं धरणातलं मासं फ्रेश, काहीच नाही धंद्याला यशच नाही. मग हे बाबा आहेत, हे आम्हाला फोन केला आणि बोलवला का या माशांना चांगले आहेत बाबा. त्याही सांगला का इकडच्या 5-6 जणांना का या बाबा पोरांसाठी थोडंफार करायला पाहिजे ना. आणि याही आधी काय केला का ही सगळी इथून पण पाणी येत होता, इकडं सगळा अडकवला आणि मग शेवटचा एकच चालू ठेवला. त्यामध्ये काय आलं का सगळं मासा एक साईडनं इकडून आला आणि इकडं जाला लावले. लय हुशार मंडळी आहेत हे. इथं आता पाणी मग कमी असेल ना म्हणून आडले लगेच. हा हो का. मग आता समजा यो जर पाणी सोडला तर उलटून इकडे पडेल. अच्छा म्हणजे इथून पाणी गेले असता. आई शपथ, यो जो वाला दिसत इथून पाणी गेले असता. अडवले म्हणून पाणी इतकुसच झालंय. अजून काय मासं अजून जमलं नाही तुमच्या ह्याच्यात. येतील देवावर विश्वास ठेवा, सगळं का होईल. आणि असा सगळा विषय आहे का इथं. आता कमी पाणी आणि ह्याच्यात मासे आहेत, मले आणि यो एवढा मोठा आहे डॅम. बरा झाला भाई आला तू इकडे. आई शपथ. आणि जाने अंजाने में हा जो विषय झालाय असा इकडं, त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण डॅम बघायला भेटला ना किती मोठा आहे. आणि इकडून हे मासे अडवले, याला बंद केले. ही बंद करून इकडचा जो राहिलेला मासा आहे तो जाळून भेटेल. म्हणजे हे साधन आहे, हा जो डॅम आहे. आणि ही जी इकडची लोक आहेत यांना हा एक जीवन जगण्यासाठीचा एक साधन आहे. म्हणजे इकडे येऊन ते मच्छीमारी करून आपला जीवनाचा गुजारा करू शकतात. अशासाठी इकडे धावपल करतात आणि तशी धावपल चालू आहे. आणि फ्रेश मासे एकदम. भरपूर मोठा डॅम आहे, भरपूर मोठा. म्हणजे इथून अंदाज लावू शकता का याचा किनाराच दिसत नाही या डॅमचा, एवढा मोठा आहे डॅम. हे याही पण धरलं मासं, तुमच्यापेक्षा जास्त तर याही धरलं. डाकू आहेत का. शी धरा तुम्ही धरा. डाकू आणि आम्हाला सिंगट्यामध्ये काय फरक आहे. असं काय फरक आहे. फरक आहे. आणि तो मासा फ्रेश नसतं यांच्यापेक्षा, बरोबर ना. ताईला तरी भरला पाहिजे हो. ताईला इतकुशांना जमणार भाई. आम्हाला बोलवले तर आम्ही लईन घेऊन जाऊ. पुण्याला हिला एक प्रकारे चालच काढताना असं बोलू शकतो ना. आता सगळा अटकवलेला मासा आहे आणि याच्यासाठी भरपूर मेहनत केलेली आहे. म्हणजे तो तेवढा भाग पॅक केले, तिथून हा पॅक केले, तिथून हा पॅक केले आणि तिथून तो पण पॅक केले, तो पण पॅक केले आणि शेवटचा चालू ठेवले. आणि त्याच्यातून जो राहिलेला याच्यामध्ये मासा आहे तो ह्या साईडून येऊन जाल्याच्या द्वारे त्याच्यामध्ये भेटेल तो
बरोबर जागा खूप जाणार तेवढा पाच जागा मग ऐसा दांडी होती ना, दांडी एक मले, एक चिंटे आणि एक दांडी. आतापर्यंत 3 मासे भेटल्या आणि आता जी काहिराट होईल यांची माशांची. डोक्यात येतात रे, वर जातात ते जात पडत ना, वर जातात. एडागिरी नव्हतं ठेवलं पाहिजे, एडागिरीच्या जातात मासे. जाणारच नाही ती. फ्रेश मासे ना. इथं हा भिसा मांडले जाला आणि ह्या जाल्याला जर का उचलून बघितला तर या जाल्यामध्ये कसं मासे भेटतात. असं मासे भेटले आणि पूर्ण एरियामध्ये हा जाला टाकलेला आहे. इथं पण गुतला, इथं पण गुतलाय. ह्याच्या मासच मासे आहेत बघा. असं मासे गुतलेलं भेटेल सगळीकडं. आणि जेवढं का पोताच्या पोता भरल माशांचा तेवढा सगळा दमरीवर टाकायचा आणि घेऊन जातो. हे पण लास्ट पर्यंत थांबलो तर भेटतील मासा असं वाटतं. एवढं झालं. हे मुरे आहेत, तेल मुरे ना बोलताना ना, हे तेल मुरे, हे तेल मुरे आहेत, हे करवाल, हे दांडे आहेत आणि हा मले, हा सिंगटे आहे. असं 4-5 प्रकारचं प्रकार माशांचं या नदीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. किती भरतील तरी पण मासं सांगा, एक अंदाज असेल ना. किती टायमात येता तुम्ही इकडे या इकडला? 1 महिन्यातून, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून असं येतं. आणि श्रावण बिवून होता बोलले होता, काय टायमातून झाले असते. होता का पण नक्की मनात का वाटे ना होता म्हणून. नव्हता श्रावण, ठीक आहे चालेल. हे चिंबुरे नाही का याच्यात असू शकतात ना चिंबुरे पण? हा असं का ना, जर का आमच्या साईडला असताना तर इकडे पण असायला पाहिजे चिंबुरे. नाही पण डगरी हालचाल केल्यावर समजेल ना आहेत का नाही. मग असं नाही डायरेक्ट कसं बोलू शकता तुम्ही? नदीचा अपमान आहे चिंबुरे नाही बोलता बोलले. मागाशी बघितलं तर अर्धा होता. आई शप्पथ, हे शिंगट्या बघच नाही मेले ना का जिवंत आहे, मारेल नाही ना डंका. कसला रट्ट्या आहे शिंगट्या. असं मासं पाहिजे ज्याला, असं मासं पाहिजे एवढं मोठ्याला. तो पण मला बघ कसला आहे रट्ट्या. आणि सगळा धरणातला मासा आहे ना तर फ्रेशच भेटेल. आणि आज ह्या लोकांच्या मध्ये राहून म्हणजे फ्रेश जगण्याची संधी आज भेटली आणि ती कशी काय घालवणार. आणि हो सगळ्यात मोठा डॅम आहे आमच्या एरियातला आणि इथं ही सर्व माणसं जमलेली आहेत. आई शप्पथ. बाबा म्हणा आठव 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 बिंदास. मी अर्धा तास असं उभा राहिला तयार आहे. काय बाबा तू. गोमुमावरा हाय बोंबील मंदेली घेऊन जा बाजारात गेली. गोमुमावरा हाय बोंबील मंदेली घेऊन जा बाजारात गेली. बडा नखरा कर गो बाजाराला घेऊन जा तुझ्या भरला. या पेरला या पेरला एक काम करला नादच केलाय. आता बाबा खुश आहे हो, आता बाबा खुश आहे का? या आघाडी वेत त्यांच्यापेक्षा. बघून सोनेरी मासली कस आनंदी झालंय माझं मन. कोण नाही तिकडे कोण पाठवणार आहे त्यांना. तर एवढं ह्या बकेट मध्ये मासं आणि तिकडं जवळजवळ 2-2.5 किलो 2-2.5 किलो 100% झाले असतील तिकडं. जास्त जवळजवळ 3-3.5 किलो मासे भेटल्यानंतर निसर्गाने त्याचा रूप दाखवण्याची सुरुवात केलेली आहे. आणि पाऊस येण्याच्या आधीच आपण आपली तिकडे गाडी लावले
तर या गाडीजवळ लवकरात लवकर पोहोचायला लागेल, नाही तर आम्ही छत्री काय सोबत आणली नाही आणि याही पण सगळा पॅकअप केलेला आहे सामान. तर चला येतो, बाय बाय, टाटा, सी यू. परत भेटू पुढच्या वेळेला आणि मोठं कचके मासे आणू पुढच्या वेळेला. शिवर बिवर हे बारीक बारीक यांच्या म्हणणं बरं आपला. हा नाही 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 अजिबात नाही. म्हणजे हा जो डॅम आहे ना त्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू जिकडे पाणी कमी ही या साईडला पाणी कमी आहे आणि मधीत अशी भिंत आहे, भिंती टाईप. आणि त्या साईडला जो प्रेशर आहे पाण्याचा तो खतरनाक आहे. आवाजावरूनच समजू शकतं का प्रेशर काय आहे. आणि याच्यामध्ये मासेमारी करण्यासाठी तेवढं पॉसिबल नाही जेवढं ह्या साईडला आहे. म्हणून त्यांनी काय केलं की एक साईडला वली घातल्या, म्हणजे एक साईडला भरपूर वल्या घातल्या आणि एकच गाला चालू ठेवले. मग त्याच्यामुळे काय आलं की पाण्याचा प्रेशर कमी झाला आणि जो राहिलेला मासा आहे याच्यामध्ये अडकलेला तो त्यांना जाल्यामध्ये पकडण्यासाठी एकदम इझी झाला. एवढी स्टोरी होती आणि त्याने आम्हाला बोलवलं, त्याच्याबद्दल मंडल आभारी आहे. आणि I messed up.